यवतमाळमध्ये रक्ताचा सडा, जुन्या वादातून धारदार चाकूने हल्ला। यवतमाळ शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी बातमी समोर येत आहे। यवतमाळच्या उमरसरा परिसरात एका तरुणाची भरवस्तीत चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। यवतमाळच्या पाटीपुरा भागातील रहिवासी अमोल खडसे या तरुणाची ही हत्या करण्यात आली आहे। शुक्रवारी रात्री उशिरा उमरसरा भागातील 3 फोटो मागील गल्लीत हा रक्तरंजित थरार घडला। मिळालेल्या माहितीनुसार काही व्यक्तींमध्ये किरकोळ वादातून वादावादी सुरू झाली। मात्र या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले आणि संतापलेल्या आरोपींनी अमोलवर धारदार चाकूने हल्ला चढवला। हल्लेखोरांनी अमोलच्या छातीवर आणि पोटावर सपासप वार केले। हा हल्ला इतका भीषण होता की अमोलचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे। सध्या या प्रकरणात 3 संशयितांची नावे समोर येत असून पोलिसांनी त्यांच्या अटकेसाठी विशेष पथके रवाना केली आहेत। भरवस्तीत झालेल्या या खुनामुळे यवतमाळच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। भरवस्तीत झालेल्या या हत्येमुळे उमरसरा परिसरात तणावपूर्ण शांतता आहे। पोलीस आरोपींच्या मुसक्या कधी आवळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। हिंदी मराठी सिटी न्यूज